महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाची नगरी असलेल्या जेजुरी नगरीला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून 10 ते 12 दिवसांनंतर जेजुरीकरांना पाणी मिळत असल्याने नागरिक त्रासलेत। त्रस्त झालेल्या नागरिकांनी जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांना निवेदन देत येत्या 8 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। तसेच लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार, हंडा मोर्चा, आंदोलन या लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा खंडोबा देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी दिलाय। जेजुरी शहरावर भयानक असं पाण्याचं संकट ओढावलं आणि जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना घेराव घालण्यासाठी समस्त जेजुरीकर नागरिक त्या ठिकाणी आले। पाणी टंचाई तीव्र आहे, पिण्यासाठी पाणी नाही, वापरासाठी पाणी नाही आणि लोकांची कुचंबना होत असताना संपूर्ण जेजुरीकर संतप्त झाले आणि आज जेजुरी नगरपालिकेमध्ये या ठिकाणी संतप्त होऊन मुख्याधिकाऱ्यांना भेटायला आले। खरं पाहिलं तर जेजुरी हे गाव अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। येणाऱ्या भाविकांची लोकसंख्या आणि वाढती नागरीकरण, परंतु कुठलेही ठोस त्या ठिकाणी निर्णय घेतल्यामुळे आज या दुष्काळात पिण्याच्या पाण्याचं संकट ओढवलं आहे। गेले 25 वर्ष वीर धरणाचं पाणी सासवड शहराला नियमित मिळू शकतं, तर माझ्या जेजुरी शहराला ते नियमित पाणी का मिळू शकत नाही? एवढ्या मोठ्या जेजुरी शहराला, वैभवशाली शहराला जर पाण्याला मुकावं लागत असेल, 2 तलाव आहेत, विहिरी आहेत, तरीसुद्धा नियमित पाणी या जेजुरी शहराला मिळत नाही। त्यामुळं नागरिकांच्या भावना खूप संतप्त झाल्यात। साधक बाधक चर्चा मुख्याधिकारी साहेबांशी झालेल्या आहेत। येत्या 6 दिवसात जर मुख्याधिकारी साहेबांनी जेव्हा आम्हाला हे दिले, आश्वासन दिले की काही तरतुदी करतो, तर त्या जर झाल्या नाहीत तर संतप्त जेजुरीकर नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की येत्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणे असू, टाळेबंद आंदोलन असू, हंडा मोर्चा असू, अशी उग्र आंदोलन तमाम जेजुरीकरांच्या वतीनं या ठिकाणी केली जातील। धन्यवाद। जय मल्हार।